तुम्ही घेतलेला स्टॉक 50% पेक्षा जास्त पडलाय, मग आता मी काय करू असा तुम्ही विचार करताय. मित्रांनो, लक्षात घ्या, जेव्हा स्टॉक 50% पडतो म्हणजे 100 रुपयाचा स्टॉक जर 50 रुपये होतो, त्या 50 रुपयाच्या स्टॉकला पुन्हा 100 व्हायला दुपटीने वाढावं लागतं. म्हणजे 100% ग्रोथ करावी लागते. पडताना तर 50% पडतो, पण इम्प्रूव्ह होताना 100% वाढायला लागतो. सगळ्यात पहिल्यांदा पॅनिक होऊ नका. तुमच्याकडे 3 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे तो स्टॉक होल्ड करणं, दुसरा पर्याय आहे तो स्टॉक विकून टाकणं, आणि तिसरा पर्याय आहे तो स्टॉक अजून जमा करणं. चला बघूया या तीनही पैकी कुठला ऑप्शन तुम्ही निवडणार ते. जर कंपनीचे फंडामेंटल अजून स्ट्रॉंग असतील तर तुम्ही तो स्टॉक होल्ड केला पाहिजे. त्यासोबत फक्त मार्केट घसरलेलं आहे परंतु कंपनीची व्हॅल्यू कमी झालेली नाही आहे तर मात्र तुम्ही होल्ड केला पाहिजे. प्रमोटर्स जर अजूनही विश्वास दाखवत असतील की कंपनी पुढे वाढेल तर तुम्ही होल्ड केला पाहिजे. कंपनीवर कर्ज कमी असेल, कंपनीचा रेव्हेन्यू आणि प्रॉफिट दोन्ही चांगलं असेल तर तुम्ही होल्ड केलं पाहिजे. आणि त्यासोबत तुमचं स्वतःचं गोल जर लॉंग टर्म असेल तर तुम्ही होल्ड केलं पाहिजे. स्टॉक खूप जास्त पडला ही बाय करण्याची देखील संधी असू शकते. तुम्ही स्टॉक बाय अजून कधी करणार? जर कंपनी तुम्हाला अंडर व्हॅल्यूड वाटते तर त्याचा पी देखील प्राईस बरोबर खूप कमी झालेला असेल तर, जर कंपनीचे फंडामेंटल्स दर क्वार्टरला सुधारत असतील तर, जर मार्केटमध्ये त्या कंपनीची अजूनही लीडरशिप आहे तर तुम्ही ती कंपनी अजून बाय करा. जर तुमच्या रिसर्चवर तुमचा विश्वास आहे, मूळ कारण ज्याच्यासाठी तुम्ही ती कंपनी विकत घेतली ते कारण अजूनही शाबूत असेल तर तो स्टॉक तुम्ही आणखीन जमा करू शकता. आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अजून जागा असेल, अजून तुम्हाला असेट अलोकेशनची पॉसिबिलिटी असेल तर तुम्ही तो स्टॉक आणखीन जमा करा. आणि तुमच्याकडचा तिसरा पर्याय म्हणजे तो स्टॉक विकून टाका. जर स्टॉक खूप जास्त पडला असेल, ते त्याच्या फंडामेंटल्स खराब झाल्यामुळे जर तो पडला असेल तर तो स्टॉक लगेचच विकून टाका. प्रमोटर्स देखील त्या शेअर्समधून, त्या स्टॉकमधून शेअर्स विकून पळाले असतील तर तुम्ही बाहेर पडा. किंवा त्या कंपनीच्या संबंधित काही बातम्या येत आहेत, काही फसवणूक झालेली आहे, सेबीच्या नोटिसेस आलेल्या आहेत तर तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा. थोडक्यात काय मित्रांनो, तर केवळ प्राईसच्या बेसिसवर डिसिजन घेऊ नका, त्यामागची कंपनी कशी करते ते पण बघा. यालाच म्हणतात फंडामेंटल रिसर्च. आणि अशा आणखीन टिप्ससाठी आमच्या चॅनलला जरूर फॉलो